नमस्कार, आपण पाहत आहात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। कौतिक वाटतं गिरीला कोणाचे कौतिक वाटतं। शेतकरी ना कष्टाखाली चालावं तसं म्हणायचं। काय शेतकऱ्याला उत्पन्न नाही, पण हे पोटासाठी करणे बारी। आजी काय भाव आहे कांद्याला? लागवडीपासून काढणीपर्यंतचा खर्च किती आलाय? आणि एवढ्या कांद्याला ना 80-90 खर्च झाला असं। हजार हा, आणि आता काय भाव मिळेल? आता पुढचं काय बाजार भेटतो? 10चा भेटतो का 8चा भेटतो? कसं काय आपण सांगणार? मग हातात काय येणार तुमच्या? मी सांगितलं ना, माती ती एखादा असंच फेल जाते शेतकरी। मग कसं भागवता सगळं? मग आता काय करायचं? खतांचं काय? खतं कशी मिळतात? काय भाव आहे? खतांनी बाजारली बाई 1200, 1300, 1400 गुण चाली खताची। आता युरियाच 500 रुपये गोणी। आता काय करायचं? कांदा ठेवणार का पाठवणार? आता बाजार आला का पाठवू, नाही तर आहे, नाही तर उकुडा भरू। सोन्या, तुला टीव्हीला बघते, तुझं कौतुक वाटतं रे बाबा। आजीना मायेनं फिरवला अमोल कोल्हेच्या डोक्यावरून हात। शिरूर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे यांचा दणक्यात प्रचार सुरू आहे। याच प्रचारादरम्यान ते लहान लहान गावांमध्ये जाऊन नागरिकांच्या भेटी घेत आहेत, त्यांचे आशीर्वाद घेत आहेत। याच प्रचारादरम्यान अनेक जणांना मतदानाचं आवाहन देखील करत असल्याचं दिसत आहे। याच प्रचारावेळी एका आजीने अमोल कोल्हेंचे कौतुक केले। हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। आंबेगाव परिसरात अमोल कोल्हे प्रचार करत होते। याच परिसरातील आमोंडी गावातील या आजी आहेत। त्यासोबतच प्रचारादरम्यान दुसऱ्या आजीने कांद्याचा प्रश्न आणि शेतकऱ्यांची व्यथा मांडल्यात। सोन्या, तुला टीव्हीला बघतं र, तुझं कौतुक वाटतं रे बाबा, असं म्हणत आमोंडी गावातील एका आजीने खासदार अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवत विजयी होण्यासाठी शुभेच्छा देताना दिसत आहेत। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे, शिरूर, पुणे।